भिवंडी उड्डाणपुलावर पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्याचा पुतळा लटकवल्याने खळबळ। भिवंडी शहरातील उड्डाणपुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा पुतळा फाशी दिल्याप्रमाणे दोरीच्या सहाय्याने लटकवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्ष भिवंडी शहर जिल्ह्याने या घटनेचा तीव्र निषेध करत संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। भाजपने प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार 23 जुलै 2026 रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने उड्डाणपुलावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा पुतळा फाशी दिल्याप्रमाणे लटकवला। हा प्रकार अत्यंत आक्षेपार्ह असून देशाच्या सर्वोच्च लोकप्रतिनिधी पदाचा अनादर करणारा असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। तसेच सार्वजनिक मालमत्तेचा अधिकृत वापर करून हा प्रकार घडवण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणातील संबंधित व्यक्तीची तात्काळ ओळख पटवून त्याच्या विरोधात लागू असलेल्या कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपने केली आहे। अन्यथा नागरिकांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष भिवंडी शहर जिल्ह्याच्या वतीने कायद्याच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, भिवंडी। भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची एक प्रतिकृती कुठल्या तरी समाजकंटकाने वंजारपट्टी नाक्याच्या ब्रिजवर फाशी लावून लटकाव्या अशा प्रकारे लटकवून एक अतिशय वाईट असा भिवंडीमध्ये त्यांनी कृत्य केला होता। भिवंडीतील शांतता बिघडवण्याचा काम त्यांनी केला होता। त्याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्ह्यातर्फे एक लोकशाही मार्गाने एक तक्रार नोंदवून की जो पण हा असेल याला लवकरात लवकर अरेस्ट करून आणि त्याच्यावर या संदर्भामध्ये जे पण गुन्हे दाखल होऊ शकतात असे गुन्हे दाखल करून त्याच्यावर FIR दाखल केली आम्ही आणि पोलिसांना एक अल्टिमेटम पण दिला आहे की किती दिवसात याला तुम्ही पकडू शकतात, नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी आम्ही रस्त्यावर उतरून याचा लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आणि अशा कार्यकर्ता आम्ही पण शोधायचा प्रयत्न करू आणि जो भेटेल त्याला मग आम्ही आमच्या हिसाबाने चोप देणार। हे बघा, जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे ते ओपन चालू आहे। त्याला जर का करायचा होता तर त्यांनी दिवसा केला असता। रात्री 1 आणि 1:30च्या सुमारास असा गपचूप येऊन जो करून जातो तर हा आंदोलनाचा भाग नाही। आंदोलनामध्ये तो ओपन जर का त्यांनी केला असता तर आपण समजलं असतो। रात्री 1:30 वाजता जाऊन असा 1 वाजता आणि 1:30 वाजता जाऊन जर का कोण हे कृत्य करत असेल तर तो आंदोलनाचा भाग नाही होऊ शकत। जो निजामपुर पिटिशन में आए कंप्लेंट करने के लिए, देश के प्रधानमंत्री, संविधान ने अपने को बहुत ताकत दिया है, इसमें कोई ये नहीं है। लेकिन आज रात को 1:30 बजे एक पुतला करके मोदी जी जो देश के प्रधानमंत्री, विश्व में उनका जो इतना नाम भारत का हो रहा है अपना, और एक रात के 1:30 बजे आके कोई उनको गले में फांसी लग के उनका जो पुतला लटकाया गया था। जैसे हमें खबर मिला, हम रवि सावंत, हमें पूरी भारतीय जनता पार्टी हमारे DCP से संपर्क किए, ACP से संपर्क किए और आज यहाँ पे गुना दाखिल करने के लिए आए और गुना दाखिल हो चुका है। और हम लोग ने पुलिस को एक अल्टीमेट दिया कि अगर तुम 1-2 दिन में 24 घंटे में अगर इनको नहीं पकड़ेंगे तो भारतीय जनता पार्टी उनके तरीके से हम हमारा काम करेंगे। क्योंकि देखो, कायदा सबके पास है, लेकिन जो कायदे अगर हाथ में लेगा और कायदे वाले को उसको कायदा नहीं सुधारेंगे तो फिर उनको भारतीय जनता पार्टी अपने चाल से कार्य सिखाएगी। हमको पुलिस लोग ने वादा किया है कि हम इसको 24 घंटे पकड़ेंगे। खाली पकड़ने के बाद कौन उसको करने लगा है, ये सब का ही मालूम होना चाहिए। क्योंकि भिवंडी एक अपना सहनशील एरिया था। अपना भिवंडी भी 84 दंगे के बाद आज सब हिंदू मुस्लिम सब मिल के रहते। कोई ना कोई ये चीज़ इधर जो दो समाज का अच्छा जो माहौल है वो बिगाड़ने की कोशिश कर रहा है। और मुझे पूरा भरोसा है पुलिस विभाग को कि वो अगर चाहेगी तो 24 घंटे उसको पकड़ेगी और हमारे साथ हमारे भिवंडी को न्याय मिलेगी।